तर अष्टीकर साहेब आपल्या सोबत आहेत. सर, आज आपल्याला ही बातमी समोर आलेली आहे की तुम्ही नंदनवन येथे एकनाथ शिंदेची भेट घेतलेली आहे. तर काय आहे या भेटीमागचं कारण? खरं आहे की मी नंदनवनला जाऊन भेट घेतली. ऍक्च्युली मी सह्याद्रीला भेटायला गेलो होतो त्यांना, पण तिथून त्यांची मीटिंग संपल्यामुळे ते गाडीतून निघत होते. मग मी थोडीशी चौकशी केली की कुठं जात आहेत. मग त्यांच्या शासकीय बंगल्याकडे ते वळाल्याच्या नंतर मी त्यांच्या पाठी गेलो आणि हातगाव येथे बाह्यवळण रस्त्याच्या मागणीसाठी मी त्यांना एक पत्र दिलं. त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही विषय नव्हता. आपण पत्रकार म्हणून आपल्याला हात जोडून विनंती आहे सर्वच पत्रकाराला की प्रत्येक वेळेस कोणातरी मंत्र्याला भेटायला गेलं, कोणातरी सीएमला भेटायला गेलं, कोणातरी उपमुख्यमंत्र्याला, पीएमला, तर आपण एकच चर्चा होते की आम्ही कुणीही जर गेलो तर आपण टायगर ऑपरेशन हेच करतात. जे लोक टायगर ऑपरेशन आहे म्हणतात त्याला विचारा तर खरं की हे किती दिवस ऑपरेशन टायगर चालणार आहे. 2 वर्ष तर झाले. पण अष्टीकर साहेब, आपण ह्याच्या आधी सुद्धा बघितलेलं आहे की ऑपरेशन टायगर जरी तुम्ही मान्य करत नसलात तरी पण ठाकरेंचे अनेक खासदार शिंदेच्या संपर्कात आहेत. अशा बातम्या येतातच कुठून, मग अशा चर्चा येतातच कुठून? मी काय म्हणतो की आता आम्ही विरोधी पक्षात आहोत, तर सीएम, डेप्टी सीएम, पीएम याला भेटावं लागेल का नाही लागेल? नक्कीच. आपल्या विकास कामाच्या चर्चेच्या संदर्भात बोलावं लागेल का नाही लागेल? का काठ्या लाट्या घेऊन कोणाच्या समोर उभं टाकायचं सांगा? हा, असं काही नाहीये. पण ते आता कुठून ना कुठून तरी उगाच ऑपरेशन टायगर, मग ते का होत नाही ऑपरेशन टायगर? 2 वर्षापासून चाललंय, अजून किती दिवस चालणार आहे? आमच्या संपर्कात कुणीही नाही किंवा आम्ही कोणाच्या संपर्कात नाहीये. हे उगाच कुठून तरी काम नसलेला धंदा आहे. माझं म्हणणं की हे मी सगळ्या गोष्टी फेटाळतोय, अजिबात त्यात काही तथ्य नाही. या संदर्भात तुमचं उद्धव ठाकरेंशी काही बोलणं झालं का? या बातम्या आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी तुम्हाला काही विचारणा केली का या संदर्भात? बघा, मी तुम्हाला काय म्हणलं, हे चर्चा कधीपासून सुरू आहे? 2 वर्ष झाली की नाही? सुरू आहे. त्यामध्ये कित्येकदा आम्ही उद्धव साहेबांशी बोललो, कित्येकदा आम्ही साहेबांसोबत बसलो. आता याला काही हे लिमिट थोडीच आहे की त्याला काय आता काही आम्हाला उद्धव साहेबांना कधी कोण्या गोष्टीला असं काही बोलून दाखवलं नाही. जे काय आम्ही त्यांच्यासोबत आहोत ते आहोत, काही प्रॉब्लेम नाही. पण मला सांगा, जर का तुम्ही म्हणताय ऑपरेशन टायगर सारखं काहीच नाहीये आणि शिंदे गटाकडून अशा वारंवार वावट्या उठवल्या जातात, मग यावरती कुठेतरी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न तुमच्या पक्षाकडून का नाही केला जातं? किंवा तुमच्याकडून असं कोणता एखादा ऑपरेशन का राबवलं जात नाही? ऑपरेशन ठाकरे किंवा ऑपरेशन शिवसेना असं कोणत्या प्रकारचं तुमच्याकडून का राबवलं जात नाहीये? आमच्याकडून काय अपेक्षित आहे राबवायचं? ज्या प्रकारे प्रत्येक वेळेला ऑपरेशन टायगरच्या नावाखाली तुम्ही म्हणताय की ठाकरे कोणी गेलंय का अजून? आमच्यापैकी कोणी गेलंय का? कोणी आमदार खासदार गेलाय का? खासदार नसतील आता गेले बऱ्याच काळापासून, पण आपण बघितलेलं गेल्या अनेक काळापासून, आपण जर का बघितलं गेल्या 2 वर्षांमध्ये नगरसेवकापासून अनेक जण जे आहेत, पदाधिकारी आहेत वेगवेगळ्या लेवलचे, ते अनेक जण शिंदेच्या गटात गेलेले आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी आता ही ऑपरेशन टायगर या सगळ्या गोष्टींची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला विचारलाय. अजिबात नाही, आमच्या कोणी संपर्कात नाहीये. पण तुम्हाला असं वाटतं का उद्धव ठाकरेंकडून सुद्धा अशा कुठल्या तरी ऑपरेशन राबवण्याची गरज आहे, जेणेकरून जे शिंदे गटाकडे गेलेले तुमचे जे पदाधिकारी आहेत, नेते आहेत, ते परत यायला हवेत? ज्याची त्याची हे आहे ती आता ती सोच आहे, आपण त्याला काय म्हणू शकतो. पण मला असं नाही वाटत की आमच्यापैकी कोणी गेलेलं आहे किंवा कोणी जाण्याच्या मानसिकतेत आहे, कोणी कोणाच्या संपर्कात आहे, असं कुठलाही बाब नाहीये. नक्कीच अष्टीकर साहेब, धन्यवाद तुम्ही LS मराठीशी संपर्क साधल्याबद्दल. आणि तुम्ही याप्रमाणे हे स्पष्ट केलेले आहे की अष्टीकर हे कायम ठाकरे सोबतच आहेत. जरूर. धन्यवाद.